नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवत आहोत माझ्या मुलाच्या शाळेचा प्रोजेक्ट। क्रिसमससाठी त्यांना प्रोजेक्ट दिलेला आहे, सेंटाचा फेस आणि जिंगल बेल्स। तर आता आम्ही जिंगल बेल्स बनवायला घेतलेली आहे। आधी कागद कापून घेणार आहोत जिंगल बेल्ससाठी। तर आता हा शेप बनवून झालेला आहे। आता हा कट करून घेतोय आपण। तर अशा प्रकारे आपले हे दोन शेप कापून झालेले आहेत। आता याची ही बेल्स बनवायची आहे। हे बघा अशा प्रकारे। तर ही बेल्स अशी बनवली आहे। आता ही आपल्याला गम्माने चिटकवून घ्यायची आहे, फेविकॉल लावून। तर अशा प्रकारे ही आपली एक बेल बनवून झालेली आहे। अशाच प्रकारे आपण दुसरीही बेल बनवून घेणार आहोत या दुसऱ्या कागदाची। तर अशा प्रकारे हे बघा, हे दोन बेल्स आपल्या बनवून झालेल्या आहेत। आता ह्यांना वरती आपण नॉट तर आता ही जिंगल बेल्सची आपण नॉट बनवायची आहे। त्यासाठी रेड कलरचा कार्डबोर्ड पेपर घेतलेला आहे आणि स्केलच्या मदतीने तो मापून घेतलेला आहे आणि आता हा तो कट करत आहे। आता याची नॉट बनवायला घेऊ। नॉटचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। आता त्याप्रमाणे कटिंग करायची आहे। आता हा नॉटचा असा शेप झालेला आहे। आता ह्याला आपण ग्लूने स्टिक करून घेणार आहोत। तर या प्रकारे ही वरची नॉट तयार झालेली आहे। आता ह्याला खाली आपण ज्या अशा टायला जशा दोऱ्या असतात तशा ज्या दोऱ्या असतात त्या आपण ह्याला लावायच्या आहेत, त्याही कार्डबोर्डच्या। त्या आता कट करून घेणार आहोत। आता हे कटिंग करून त्याची खालची लेस लावायची आहे आपल्याला। नॉटच्या खाली लावायची आहे ही। आता ही नॉटला चिटकवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे ही नॉट झालेली आहे आपली बनवून।
आता आपण त्याच्या मागे जे डेकोरेशन करण्यासाठी पानं लावायची आहेत ती पानं करून घेणार आहोत. तर आता आपण हे पानं कापून घेतलेली आहेत, ती आता चिटकवणार आहोत. तर अशा प्रकारे हे बनवून झालेलं आहे. हे आता आपण बेल्सला चिटकवणार आहोत, त्यानंतर आपली बेल्स रेडी होईल. तर मग आता ते चिटकवून घेतोय. चला. ते बेल्स चिटकवून घेतोय. तर बेल्स चिटकवल्यानंतर मग आपण ते रेडी केलेली नॉट आहे ती चिटकवणार आहोत त्याच्यावरती. तर आता ही बेल्स आपण चिटकवत आहोत. नॉट आणि बेल्स दोघांना जॉईंट करत आहोत. त्यानंतर आपली ही क्रिसमस बेल व्यवस्थित कंप्लीट होईल. तर अशा प्रकारे आपली क्रिसमस बेल रेडी झालेली आहे. तर हे आमचे सॅन्टाचे 2 फेस रेडी झालेले आहेत. हे अशा प्रकारे सॅन्टाचे फेस रेडी केलेले आहेत. आणि ह्या आमच्या 2 बेल्स, जिंगल बेल्स. तर अशा प्रकारे हा आमचा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे. आता हा स्कूलमध्ये सबमिट करायचा आहे. कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.